2 दिवसापूर्वी मातोश्रीवरती एक बॅनर लागला होता, त्याच्यावरती एक आशय होता, पलटूराम पलट गए लेकिन हम अभी उनके ही साथ है, असा बॅनर जो आहे तो आमदार कपिल पाटील यांच्यामार्फत लावण्यात आला होता। आणि 2 दिवसानंतर आता धारावीमध्ये एक सभा होणार आहे आणि त्या सभेला स्वतः उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। आपल्यासोबत आमदार कपिल पाटील आहेत, आपण बातचीत करणार आहोत। खरं तर बॅनर लागला त्याचवेळी ही मोठी जोरदार चर्चा होती। 2 दिवसानंतर आता रविवारी सभा होणार आहे आणि त्या सभेला स्वतः उद्धव ठाकरे येणार आहेत। कसं नियोजन असेल, काय सांगाल त्याबद्दल? बिहारमधल्या घडामोडीनंतर महाराष्ट्रातील समाजवादी काय करणार असा प्रश्न होता। ती भूमिका स्पष्ट करण्यासाठीच आम्ही 3 तारखेला मेळावा घेतलेला आहे। समाजवाद्यांच्या 2 बैठका झाल्या, पुण्यात एक झाली आणि मुंबईत झाली। एका बैठकीला मुंबईच्या स्वतः उद्धव ठाकरे साहेब आले होते आणि आम्ही निर्णय घेतला की आम्ही इंडियाच्या सोबत आहोत आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत। कारण ज्या पद्धतीचं राज्य केंद्रात आणि महाराष्ट्रात आहे त्या विरोधातला आवाज आणि चेहरा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे साहेबांकडे पाहतो आहोत, तेव्हा त्यांना साथ दिली पाहिजे आणि या तानाशाहीचं राज्य बदललं पाहिजे। लोकशाही समाजवादी अजेंडा बुलंद केला पाहिजे, धर्मनिरपेक्षतेचा झेंडा बुलंद केला पाहिजे। यासाठी समाजवादी चळवळीतील सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने 3 तारखेला धारावीत येतील। 2 तारखेला आमची एक बैठक आहे आणि आम्ही आमचा स्वतःचा राजकीय अजेंडा, आमचा राजकीय मंच, पक्ष कसा असला पाहिजे याबद्दलचा निर्णयही आम्ही त्याच दिवशी घेऊ। एकीकडे जेव्हा नितीश कुमार सर्वांच्या सोबत होते, इंडिया आघाडीमध्ये सोबत होते, त्यावेळेस नितीश कुमारांना घेऊन तुम्ही स्वतः मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या भेटीला असू द्या, शरद पवारांच्या भेटीला असू द्या, तेव्हा त्यांची जेव्हा भेट होत होती तेव्हा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असायचात। परंतु आता नितीश कुमारांनी भूमिका वेगळी मांडली, परंतु तुमची भूमिका त्यांच्या विरोधात आहे। नितीश कुमारांनी ज्यावेळेला इंडिया संघटित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो, कारण त्यांनी भाजपच्या विरोधात देशभर आघाडी उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। परंतु बिहारमधल्या त्यानंतरच्या म्हणजे आताच्या काही घडामोडी आहेत त्या नेमक्या उलट्या आहेत। त्या उलट भूमिकेला आम्ही काही साथ देऊ शकत नाही। जातीवादी शक्तींच्या सोबत, नथुरामी फॅसिझमच्या सोबत महाराष्ट्रातील समाजवादी आणि देशभरातले समाजवादी कधी जाणार नाहीत आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की आपण स्वतंत्रपणे उभं राहिलं पाहिजे। जेव्हा नितीश कुमारांनी ती इंडियाची भूमिका घेतली होती तेव्हा माननीय उद्धवजींकडे आणि माननीय शरद पवार साहेबांकडे मी स्वतः त्यांच्यासोबत होतो। तो एक मोठा प्रयत्न होता। त्या प्रयत्नाला आज काही खीळ बसली असली तरी मला खात्री आहे की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील नाही तर देशातला एक विरोधी आवाजाचा चेहरा आहेत आणि त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला आपण साथ दिली पाहिजे आणि समाजवादी अजेंडा, समाजवादी मंच हा पक्का केला पाहिजे। आणि म्हणून आम्ही सगळ्या संघटना, युनियन्स, छोटे घटक एकत्र येऊन आमची नवी भूमिका त्या दिवशी जाहीर करू। असं समजायचं का, म्हणजे नितीश कुमार जरी भाजपसोबत जरी गेले असले तरीसुद्धा तुम्ही महाविकास आघाडीसोबतच म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच, शरद पवारांसोबतच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणार? नितीश कुमारांनी ज्यावेळेला निर्णय बदलला त्यांचा, त्यानंतर सुद्धा दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीच्या 2 ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब या दोघांनी मला बोलावून आमंत्रण दिलं की महाविकास आघाडीसोबत तुम्ही राहिलं पाहिजे, आमचा तुमच्यावर विश्वास आहे। या 2 नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो विश्वास माझ्यावरती आणि माझ्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती व्यक्त केला त्या विश्वासाबद्दल मी खरंच दोघांचे आभारी आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला मदत करण्यासाठी आणि या राज्यातली जी डावी चळवळ आहे, समाजवादी चळवळ आहे, सामाजिक न्यायाची चळवळ आहे, ती संघटित करून त्याची स्पेस निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला। 2 बैठका झाल्या आणि आता धारावीत जमतो आहोत आम्ही, कारण ती कष्टकऱ्यांची वस्ती आहे, सर्वहारा वर्गाची वस्ती आहे आणि सगळा देश धारावीत राहतो, म्हणून आम्ही धारावी निवडले आहे की त्या धारावीतून आम्ही आमची भूमिका जाहीर करू। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की नितीश कुमारांनी भूमिका घेतल्यानंतर कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली होती। समाजवादी पार्टीच्या अनेक बैठका झालेल्या आहेत, उद्या देखील एक बैठक पार पडेल आणि जी भूमिका आमची जी आहे ती उद्धव ठाकरे उपस्थित असताना आम्ही धारावीत मांडू अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार कपिल पाटील यांनी दिलेली आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।